GT म्हटलं की फोक्सवॅगनने जे आपल्याला वेड लावून ठेवलंय पोलो GT बरोबर ते डोक्यातनं निघत नाही. एनहान्स परफॉर्मन्स, कमाल लुक्स. पण समजा तुम्हाला परफॉर्मन्स नको असेल पण फक्त ते लुक्स पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता? तुम्ही फोक्सवॅगन टायगूनची GT लाईन व्हेरियंट घेऊ शकता. फोक्सवॅगनची GT गाडी म्हटली की सर्वात पहिले जी डोक्यामध्ये येते ती म्हणजे पोलो GT TSI. दोन व्हेरियंट आल्या होत्या. एकदा 1.2 लिटर बरोबर एक अत्यंत पॉवरफुल हॉट हॅच अशी पोलो लॉन्च झाली होती. 7 स्पीड गिअर बॉक्स होता, पण त्याचबरोबर एकदा 1 लिटर TSIचं जे टर्बो इंजिन आहे त्याच्याबरोबर लॉन्च झाली होती. आता पोलो तर तुम्ही घेऊ शकत नाही, पण फोक्सवॅगननी मार्केटकडे ऐकलेलं आहे. मार्केटची डिमांड आहे की त्यांना GT सारखी दिसणारी गाडी पाहिजे, पण एक्झॅक्टली GTचा परफॉर्मन्स नको आहे. सो त्याचबरोबर हा व्हेरियंट येतो. हा म्हणजे फोक्सवॅगनचा टायगून GT लाईन व्हेरियंट. आता या व्हेरियंटमध्ये वेगळं काय मिळतं तर सर्वात पहिले म्हणजे या गाडीचा रंग जो आहे तो एक वाईन रेड कलरचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला बाकीचे कलर्स पण मिळतील, पण हा कलर इतका कमाल दिसतो. म्हणजे तुम्ही गाडीकडे बघा ना, इतकं युनिक लुक आहे याच्यामध्ये. टॉप एंड व्हेरियंटवरती ती GT लाईन बेस्ड आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला ब्लॅक आउट गोष्टी आणि एलिमेंट्स मिळतात. म्हणजेच काय तर तुमचं फ्रंट बंपर जे असतं ते ब्लॅक आउट असतं, तुमचे हेडलॅम्प जे आहेत ते ब्लॅक आउट आहेत, तुमचे अलॉय व्हील्स ब्लॅक आहेत, तुमचे रूफ रेल्स ब्लॅक आहेत. तुम्ही बाहेरनं जेव्हा गाडी बघता ती इतकी व्हिज्युअली स्टनिंग गाडी आहे, पण ऑन रोड आजच्या तारखेला ही 17 लाखाच्या आत तुम्हाला GT लाईन व्हेरियंट मिळू शकतं. आणि त्याबरोबरच मिळतं एक 1 लिटरचं टर्बो पेट्रोल इंजिन जे एफिशियंट आहे आणि जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा पॉवर पण देऊ शकतो. त्याचबरोबर त्याच्याबरोबर येतो एक 6 स्पीडचा ऑटोमॅटिक गिअर बॉक्स. हा 7 स्पीड DSG नाहीये, पण हा गिअर बॉक्सचा परफॉर्मन्स अत्यंत चांगला आहे. आपण ती चालवून बघूच. पण या गाडीच्या लुक्स बद्दल तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही मला सांगा. नॉर्मल टायगून जे आहे, जी टॉप लाईन व्हेरियंट आहे, त्याच्यापेक्षाही काही एलिमेंट्स तुम्हाला जास्तीचे मिळत आहेत. आणि लिटरली जो बाहेरनं बघणारा माणूस असतो त्याला हेच वाटेल की तुमच्याकडे एक GT व्हेरियंट म्हणजेच 1.5 लिटर व्हेरियंटचं इंजिन आहे, पण तुम्हाला माहिती असणार आहे की तुमच्याकडे एक फ्रुगल 1 लिटर इंजिन आहे. LED लाईट्स म्हटले की फोक्सवॅगनकडे अत्यंत सिग्नेचर DRL जो असतो तो खूप प्रखरपणे दिसतो. पण इव्हन रिअरला आल्यानंतर हा जो कनेक्टेड टेल लॅम्पचा जो सेक्शन आहे तो फोक्सवॅगन इंडियानी पहिले भारतामध्ये आणलेला होता टायगून बरोबर. ही गाडी जेव्हापासून रिलीज झालेली आहे तेव्हापासून हा कनेक्टेड टेल सेक्शन मिळतो. बट त्याबरोबरच हा ब्लॅक आउट आपल्याला GT लाईन या व्हेरियंटमध्ये मिळतो. त्याचबरोबर याचा जो TSIचा बॅच आहे किंवा टायगून लिहिलेला जो बॅच आहे हे पण ब्लॅक आउट एलिमेंट्स आपल्याला मिळतात. तुम्ही गाडी मागणं बघा नाही तर पुढनं बघा, ती उठून दिसणार आहे. रात्री बघितले तर तुम्हाला LEDs दिसतील, दिवसा बघितलं तर याचा हा सुंदर असा लाल रंग विथ ब्लॅक आउट एलिमेंट्स तुम्हाला दिसेल. या लुक्सबद्दल तुमचं काय म्हणणं आहे कॉमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगा. इन ट्रू फोक्सवॅगन फॅशन तुम्ही जेव्हा आतमध्ये बसतात तेव्हा GT ट्रीटमेंट पूर्णपणे तुम्हाला मिळालेली असते. म्हणजेच काय, इंटिरियर्स हे पूर्णपणे ब्लॅक आउट आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 प्रकारचे ब्लॅक्स मिळतील. एक हे प्लॅस्टिकचं ब्लॅक मिळेल जे थोडं फिनिशिंगला रफ आहे. त्याचबरोबर हे ग्लॉस पॉलिश्ड ब्लॅक कलरचा आपल्याला काही पॅनल्स मिळतील. त्याच्यामध्ये तो कॉन्ट्रास्ट जो निर्माण होतो त्यातनं एक लक्झुरियस एक्सपिरियन्स येतो. तुम्ही स्टेअरिंग व्हीलकडे बघितलं की छान लेदर रॅप्ड स्टेअरिंग व्हील मिळतं. मस्त त्याला व्हाईट स्टिचिंग आहे. त्याच्याबरोबरच एक डिजिटल कॉकपिट मिळतो. आता हा डिजिटल कॉकपिट समजा तुम्ही ऑटोमॅटिक घेतली तर तुम्हाला डिजिटल कॉकपिट मिळेल, पण समजा तुम्ही 6 स्पीड मॅन्युअल घेतली तर तुम्हाला या GT लाईन व्हेरियंटमध्ये डिजिटल कॉकपिट मिळत नाही. पण जो कॉमन आहे तो म्हणजे हा डिस्प्ले. हा एक 10.25 इंचेसचा डिस्प्ले आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे वायरलेस अँड्रॉइड ॲज वेल एज ॲपल कारप्ले पण मिळतं. हा रिस्पॉन्सिव्ह आहे. याच्यामध्ये तुम्हाला बरीच इन्फॉर्मेशन पण मिळते. ऑल इन ऑल जी ट्रीटमेंट तुम्हाला एखाद्या फोक्सवॅगनकडनं अपेक्षित आहे ती तुम्हाला इकडे मिळणार आहे. स्टार्ट स्टॉप बटन आहे, 12 वोल्टचा चार्जिंग सॉकेट आहे. त्याचबरोबर हे जे AC चे कंट्रोल्स आहेत ते मात्र टच आहेत. हे थोडे कधी कधी त्रासदायक होतात, कारण तुम्ही जेव्हा हायवेवरनं जात असतात तेव्हा तुम्हाला एकतर रस्त्यावरनं लक्ष वेधून खाली हे कंट्रोल करायला लागतात. त्याचबरोबर हे टच सेन्सिटिव्ह असल्यामुळे एक्झॅक्ट प्रिसिजन तुम्हाला मिळत नाही. जे डायल्स असतात त्याच्यामधनं तुम्हाला जास्त मिळतात. बट आय थिंक हे भारतीय कन्झ्युमर्सची डिमांड आहे. तशी फॉर एक्झाम्पल हे सनरूफ जे आहे ती जशी डिमांड आहे तशीच ही एक टच पॅनल AC असावा अशी एक डिमांड भारतीयांकडनं मिळते. आणि त्यामुळे फोक्सवॅगनसारखी कंपनी जी चारी दारांना 1 टच डाऊन आणि 1 टच अप असं फंक्शन द्यायची, ती आता फक्त ड्रायव्हर साईड ही फंक्शन देते. बाकी सगळीकडे तुम्हाला बटनवरती प्रेस करून ठेवायला लागेल जेव्हा तुम्हाला वर किंवा खाली घ्यायची असेल. सो आय थिंक कुठेतरी इंडियन कन्झ्युमर्सनी पण मॅच्युअर व्हायला पाहिजे की आपल्याला एक्झॅक्टली काय फीचर्स हे स्टँडर्ड पाहिजेत आणि कुठले फीचर्स हे नुसते शोबाजीसाठी असतात
जे तुम्ही वगळू शकतात आयुष्यात. गिअर नॉबच्या पुढे आणि स्टार्ट स्टॉप बटन बरोबरच 2 टाईप सीचे चार्जिंग केबल्स पण दिलेले आहेत. त्याचबरोबर एक वायरलेस चार्जिंग पॅड पण दिलेला आहे. AC वेंट्स रेग्युलर Volkswagen सारखे मिळतात. टायगून GT लाईनमध्ये समजा तुम्हाला जे वेगळं दिसेल बाकीच्या टॉप लाईन व्हेरियंटपासून ते म्हणजे त्याचे सीट्स. हे पूर्णपणे फॅब्रिक सीट्स आहेत. त्याच्यामध्ये व्हेंटिलेटेड सीट्स ऑफकोर्स येत नाहीत, पण याच्याबरोबरच एक कॉन्ट्रास्टला व्हाईट कलरचं स्टिचिंग दिलेलं आहे, जे या टोटल एक्सपिरियन्सला थोडंसं एलिव्हेट करतात. एलिव्हेट म्हणजे काय, युजली आपण बेज कलरचे इंटिरियर्स बघतो किंवा क्रीम कलरचे इंटिरियर्स बघतो, जे गाड्यांसाठी ओके असतात. पण समजा तुम्हाला एक स्पोर्टी लुक पाहिजे असेल किंवा एक GT लुक पाहिजे असेल, तर GT लाईनमध्ये जे त्यांनी स्पेसिफिकेशन्स दिलेले आहेत ते अगदी त्या स्पोर्ट्स एन्थुझियास्टला आवडतील असे दिलेले आहेत. त्याचबरोबर ॲम्बियंट लाइटिंग पण दिलेला आहे आणि तो ॲम्बियंट लाइटिंग टिपिकली रेड कलरमध्ये खूप कमाल दिसतो, कारण ब्लॅकच्या बॅकग्राऊंडवरती जो लाल रंग येतो तो पूर्ण कॅबिनला एक असा एका वेगळ्या लेवलला एलिव्हेट करून टाकतो. माझं तेच म्हणणं आहे की GT लाईन जो व्हेरियंट आहे तो ज्यांना ते 1.5 लिटरचं वेट नाही आहे, पण त्यांना तो लुक पाहिजे, तो फील पाहिजे, ज्यांना 1 लिटरच्या इंजिनमधनं जी एफिशियन्सी आणि जी पॉवर मिळते ती खूप आहे, त्या लोकांसाठी हा व्हेरियंट इतका कमाल आहे. आणि मला नाही माहिती खूप लोकांना हा व्हेरियंट माहिती आहे की नाही, कारण नॉर्मली GT म्हटलं की 1.5 लिटर आणि 7 स्पीड DSG हे लोकांच्या डोक्यामध्ये खूप भिडलेलं आहे. पण तेवढे पैसे न भरता, जे 22-23 लाख रुपये न भरता 17 लाखाच्या आतमध्ये, आता GSTमुळे त्याच्यावरती थोडा प्राईस डिफरन्स पण आलाय, 17 लाखाच्या आतमध्ये ऑन रोड टायगून GT लाईन ही तुमची होऊ शकते. सो टायगूनची 1 लिटरची GT लाईन ही एक्झॅक्टली चालवायला कशी आहे, तर एक म्हणजे तुम्हाला Volkswagenचा जो एक बिल्ड क्वालिटीचा जो फील येतो ना, तो बसल्या किंवा तुमचं स्टेअरिंगवरती हात जरी गेला तरी इमिजिएटली जाणवतो. खूप उत्कृष्ट पद्धतीने हे लोक गाड्या बनवतात आणि ते इमिजिएटली तुम्हाला जाणवून येईल. चालवताना देखील 1 लिटरचं जे इंजिन आहे त्याच्यातनं 110 bhp ऑफ पॉवर तुम्हाला मिळते. ती बरीच आहे. सिटीमध्ये तर खूप पॉवर झाली की ओव्हरटेकिंगच्या वेळेस तुम्ही स्पोर्ट्स मोडमध्ये गाडी टाकू शकता, एखादा गिअर खालचा घेऊ शकता, तुमच्याकडे पॅडल शिफ्ट्स आहेत, तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही ती गाडी पळवू शकता. नाहीतर तुम्ही नॉर्मल ड्राईव्ह मोडमध्ये टाकून त्याच्यातनं एफिशियन्सी चांगली काढू शकता. ARIच्या हिशोबाने त्याला साधारणपणे 19 ते 20चा ॲव्हरेज अपेक्षित आहे. आय थिंक सिटीमध्ये आणि हायवे युसेजला काय एक्झॅक्टली ॲव्हरेज मिळतं ते आपण या गाडीच्या ओनरबरोबरच बोलू, तेव्हा आपल्याला कळेल. पण आत्तासाठी चांगले रस्ते असो किंवा वाईट रस्ते असो, कुठल्याही प्रकारे तुम्हाला जर्क्स बसत नाहीत किंवा धक्के बसत नाहीत, त्यामुळे तुम्ही एकदम कम्फर्टेबली सीटेड आहात. हे फॅब्रिक सीट पण छान आहेत. ऑफकोर्स व्हेंटिलेटेड सीट्स असते तर छान वाटलं असतं, पण हे काही वाईट नाही आहे, कारण AC बराच स्ट्रॉंग आहे. इव्हन आम्ही 1च्या स्पीडवर ठेवून पण न आवाज करता चांगलंच पूर्णपणे कॅबिन कूल होतंय. याचबरोबर समजा स्टिअरिंग व्हील बघितलं तर हे हाईट आणि रीच या दोन्हीसाठी ॲडजस्टेबल आहे. सो तुमची ड्रायव्हिंग पोझिशन परफेक्ट शोधण्यासाठी तुम्हाला जास्त कष्ट करायला लागणार नाहीत. सो आपण या गाडीकडे बघतोय कुठल्या नजरेने ते महत्त्वाचं पडतं, की आपल्याला GTचे जे ब्लॅक किंवा स्पोर्टी लुक्स आहेत ते तर पाहिजेच आहेत, बट त्याचबरोबर आपल्याला एक फ्रुगल किंवा एक एफिशियंट इंजिन पण पाहिजे, ज्याच्यामध्ये एक खूप रिस्पॉन्सिव्ह असा 6 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आहे. तुम्हाला मॅन्युअलची हाऊस असेल तर मॅन्युअलचा पण ऑप्शन येतो. ऑफकोर्स मॅन्युअलमध्ये फक्त तुम्हाला जो डिजिटल डिस्प्ले आहे त्याच्यामध्ये मात्र कॉम्प्रोमाइज करायला लागेल, पण तुम्हाला मॅन्युअल चालवायचा आनंद 100% मिळू शकतो, कारण तो पण एक 6 स्पीड मॅन्युअल आहे, जो ऑफकोर्स Volkswagenच्या गाड्या चालवायला मजा येतेच. या गाडीच्या सर्व्हिसिंगबद्दल, या गाडीच्या ओनरशिप एक्सपिरियन्सबद्दल, या सगळ्याच गोष्टींबद्दल आपल्याला माहिती जी घ्यायची आहे ते आपल्याला या गाडीचे मालक सांगतील, म्हणजेच माझा चांगला मित्र मयूर सांगेल. सो आता आपण मयूरला भेटूया. 1 लिटरचं इंजिन असून पण या गाडीचा ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स इतका कमाल आहे, त्या आवाजामुळे ना पूर्ण ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स जो आहे तो एका स्पोर्टी प्रमाणाकडे जातो. पण या स्पोर्टी नेचर बरोबर दररोज जगण्यासाठी मयूर यार्डी आहे, ज्याची ही गाडी आहे. सो मयूर, पहिले म्हणजे थँक्यू सो मच, तू ही गाडी दिलीस. मयूर माझा एक खूप खास मित्र आहे. ही गाडी त्यांनी दिली त्यामुळे आपण आज ही रिव्ह्यू करू शकलेलो आहोत. पण मला ॲज अन ओनर तुला काही प्रश्न विचारायचे. सर्वात पहिला प्रश्न म्हणजे तू हीच गाडी का घेतलीस? तसं म्हणजे मी पहिल्यांदी हुंडाई गाडी चालवली, त्याच्यानंतर माझी Volkswagen Amigo होती. देन आय केम फॉर दिस. मी ही गाडी घ्यायची, हा ब्रँड आणि हा रंग आणि ही गाडी, हे माझ्या 10 वर्षाच्या मुलांनी मला सांगितलं.
म्हणल्यावर हा एवढा नाही. मोठा डिसिजन थोडी त्याच्यावरती घेऊ शकतो. हा म्हणजे असं झाल्यावर मला ऍक्च्युली काही ऑप्शनच नाही राहिला बर. की दुसऱ्या कुठल्या ब्रँडकडे मी जावं. त्या ब्रँड बरोबर त्याला एक ब्रँड लगाव त्याची आहे. एक लगाव झालेला असेल. त्या बात आहे. आणि हे घेतल्यानंतर तुला काय वाटतं, तुझं डिसिजन बरोबर ठरलं? इट्स ॲब्सोल्युटली परफेक्ट डिसिजन. म्हणजे आम्हाला जेव्हा आम्ही फॅमिली म्हणून सुद्धा डिस्कस करतो, पण ओव्हरऑल डिसिजन चांगला होता. माझ्या मिसेसनी ते डिसिजन घेताना सांगितले लेट्स गो फॉर ऑटोमॅटिक. नाहीतर मी तसा मॅन्युअल प्रेमी माणूस आहे. सो घेतल्या 2-3 दिवस पहिले मला जरा ऑडच वाटत होती. मग आम्ही जरा ट्रिपला गेलो. बरं. त्या वेळेला खरं ऑटोमॅटिकची मजा काय ही तेव्हा एक कळली. क्या नो फटीक नथिंग. आय एन्जॉयड राईड लाईक एनिथिंग. दॅट वॉज वन. आणि सेकंड जे काय डे टू डेला मी आता ही गाडी वापरतो. सो पुण्यामध्ये मग भले सिटीत जायचं असेल किंवा बाहेर जायचं असेल, आय एम युजिंग दॅट. तिथेही कळतं की ऑटोमॅटिकची मजा काय. या ऑटोमॅटिकच्या नादामध्ये तुझ्या ऍव्हरेज मध्ये काय फरक पडला का? थोडा पडला, किती फार फरक पडला? असं नाही. आता मला साधारण एक 10 ते 12 विथ AC सिटीमध्ये ओके. आणि बाहेर साधारण 17-18 पर्यंत, कधी कधी त्याहून highway जास्त वर. हायवेवर. मग तू असं असं गाडी आहे का? पळवणारा माणूस आहेस का जरा निवांत चालवणारा माणूस? कधी इट्स अप टू गाणी काय चालू आहे तर त्याच्यावर अवलंबून. माहोल काय होतं माहोल काय त्यावर? होतं त्याच्यावर अवलंबून आहे. या बात. पण होतं ते तसं. बरं. पण आय एम हॅपी विथ दॅट. तू चालवलीस, तुला हो, माहिती आहे. कमाल, मजा आली मे मला. बी थोडं अजून रन मध्ये आल्यानंतर ऍव्हरेज कॅन इम्प्रूव्ह. तर तुझं अजून सर्व्हिसिंग झालेलं नाही. नाही नाही नाही. सो ब्यू भंडारीशी ऑल्दो तुझी आधीची पण फोक्सवॅगनच होती, म्हणजे तू त्यांच्याबरोबर ऍज अ डीलर किंवा त्यांच्याकडनं गाडी हो, हो, सर्व्हिस हो. करून घेत होतास. ओव्हरऑल तुझा डीलर बद्दल काय एक्सपिरियन्स आहे? खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. कारण आम्ही आता जवळजवळ 10 वर्ष बीयू भंडारीकडनं गाड्या घेतो. आमच्या फॅमिलीमध्ये ऍक्च्युली सगळ्या फोक्सवॅगन झालेल्या आहेत. सर्व्हिसिंगला वगैरे वेळेवर गाडी स्वतः सांगते तुम्हाला मला सर्व्हिसिंगला घेऊन जायचे. सो अपॉइंटमेंट बुकिंग असू दे, पिकअप ड्रॉप असू दे, एक्सप्लेनेशन असू दे अबाउट द इन्व्हॉइसिंग असेल, स्पेअर पार्ट, जेन्युअन पार्ट्स, एव्हरीथिंग. इट वॉज ॲब्सोल्युटली स्मूथ. पण मला एक सांग की तू ही गाडी बघताना GT लाईन व्हेरियंट हे तुझ्या डोक्यात होतं का तुला कोणी काही त्याच्याबद्दल माहिती दिली, काय झालं? पोलोपासूनच खरं GT डोक्यामध्ये होतं, पण त्यावेळेला नाही घेता आली. पण तिथं गेल्यानंतर जेव्हा त्यांनी अजून गोष्टी नीट एक्सप्लेन केल्या, हे प्रॉडक्ट काय आहे ते बघितलं आणि म्हणलं की चला हे आपल्या बजेटमध्ये पण बसू शकते, हे ज्या वेळेला दिसलं त्यावेळेला वॉज व्हेरी हॅपी की फायनली आय गॉट अ GT. तुझी सर्व्हिस झालेली नाही अजून एकही, नाही. सो तुझी पहिली सर्व्हिस आता होणार आहे. अंदाजन तुला काय खर्च असतो? तू फोक्सवॅगन आधी पण घेतलेली आहेस, तर काय अंदाज सो असतो? मला युजली वर्षातनं एकच सर्व्हिसिंग होतं बरोबर. आणि अराउंड 10 to 15,000 इज व्हॉट द सर्व्हिस कॉस्ट इज. 10 ते 15,000 रुपये तुला हे पेड सर्व्हिसला फोक्सवॅगन घेतली तर हो. द्यायलाच लागेल. येस. हे तुझ्या डोक्यात पण भिनलेलं आहे. तू उगाच त्याला ते तुला एक्सपेन्सिव्ह वाटत. कारण आपण जिमला जाताना 1,000 रुपये भरतो दर महिना. सो आपल्या स्वतःची काळजी घ्यायला आपण तेवढं खर्च करतो. गाडी तर पाहिजेच ना तसं. आणि जर्मन गाडी म्हटल्यानंतर एकतर 15,000 किलोमीटर किंवा एका वर्षात Exactly. एक रनिंग पण चिक्कार झालेलं हो. असणार आहे गाडीचं. वॉरंटी लक्षात ठेवा, वॉरंटीला काही चुकू नका. आम्ही कितीही म्हणत असलो उशीर झाला तरी तुम्ही 1 वर्ष किंवा 15,000 किलोमीटर एवढंच पाळा. पण ओव्हरऑल तू काय सांगशील की अजून काय गोष्टी आहेत या गाडीमध्ये मिळाल्या असतं तर भारी वाटलं असतं तसं? एक म्हणजे व्हेंटिलेटेड सीट्स नाही आहेत, ते एक थोडं वाटतं, पण ठीक आहे म्हणजे इट्स ओके. तुझा शर्ट असा ओला वगैरे होतो? नाही 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 नाही, अजिबात नाही. तेवढं तर अगदी होत नाही, पण ते म्हणतात ना की एक फीचर असतं तर बरं झालं असतं. इट कुड हॅव गॉन मोर लॉंगर ड्राईव्ह अजून आहे. बरोबर. पण अदरवाईज तसं काही नाहीये की बाबा अरे हे पाहिजे ते पाहिजे. परफेक्ट. मयूर, थँक्यू, तू ही गाडी आज आम्हाला दिलीस, ज्याच्यामुळे आमच्या प्रेक्षकांना या गाडीबद्दल थोडी अजून माहिती मिळू शकली. आता मयूर, तू आम्हाला गाडी दिली त्याबद्दल आम्ही एक तुझ्यासाठी छोटूसं काम करू शकतो. हा राहिला कॅमेरा. काही सेकंदामध्ये सांग की तू काय करतोस, आणि समजा कोणाला तुझे सर्व्हिसेस पाहिजे असतील तर आम्ही नाव नंबर काहीतरी डिस्क्रिप्शनमध्ये देतोच. ओके. पण आता कॅमेरा पूर्णपणे तुझा. थँक्स तन्मय. मी मयूर यार्दी, माझ्या कंपनीचं नाव आहे सिधुरा. आम्ही स्टडी अब्रॉड कन्सल्टंट आहोत. आम्ही काय करतो तर विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाला जाण्यासाठीची जी सगळी प्रोसेस करावी लागते ती आम्ही करतो. गेले 18 वर्ष या व्यवसायामध्ये आम्ही आहोत. 5,000 पेक्षा जास्त स्टुडंट्स आणि पेरेंट्सना आम्ही कन्सल्ट केलं आहे आणि त्या अनुभवातनं आम्ही एक प्रूव्हन रोडमॅप टू स्टडी अब्रॉड हा केलेला आहे की ज्यातनं एक साधारण 4 ते 5 वर्षाचं तुम्ही पूर्ण तुमचं ग्लोबल करिअरचं प्लॅनिंग करू शकता. आणि वी आर ऑन अ मिशन टू क्रिएट अ मोर ग्लोबल सिटिझन्स की जे ग्लोबली भारताला रिप्रेझेंट करतील किंवा भारतात येऊन भारताच्या ग्रोथसाठी काम करतील. सो कसा वाटला तुम्हाला आमचा फोक्सवॅगन टायगूनच्या 1 लिटर GT लाईन व्हेरियंटचा रिव्ह्यू? ही गाडी मला खरंच आवडली, एस्पेशली या लाल रंगामध्ये आणि या ब्लॅक ॲक्सेंट्समध्ये. कुठल्याही गाडीला आपण जेव्हा चूज करतो तेव्हा शोरूममध्ये जाऊन प्रत्येक व्हेरियंटचा एक स्टडी करणं खूप महत्त्वाचं असतं. कारण बऱ्याच वेळेला मॅन्युफॅक्चरर्स असे नगिने काढतात जे व्हेरियंट वाईज मे बी परफॉर्मन्स एवढे देत नसतील, पण
जो तुम्हाला लुक पाहिजे असतो, जो एक 4 चौघांमध्ये एक टॉपिक बनतो, तो तुम्हाला मिळू शकतो. आणि अशीच आहे ती Volkswagenची 1 लिटर टायगून GT लाईन व्हेरियंट. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा. काही यात इम्प्रूव्हमेंट होऊ शकत असेल तर कॉमेंट करा. मी आहे तन्मय वाकणकर आणि मोटर हेडचा अजून एक एपिसोड बघितल्याबद्दल धन्यवाद. आपण पुढच्या एपिसोडमध्ये भेटू. थँक्यू.